गुड मॉर्निंग गाईस. तर कशात सर्व. तर चला आज आहे रक्षाबंधन आणि आज रक्षाबंधन निमित्ताने माझी लवकरच तयारी झालेली आहे, कारण की लवकरच करायला लागणार आहे, लेट तर उठून जमणार नाही. पण आता बहिणी येतील तेव्हा येतील. आता आज येणार बहिणी, राख्या वगैरे बांधणार. एक आनंदाचा दिवस आजचा भाऊ आणि बहिणीचा. तर चला माझं तर आटपलेलं आहे, म्हणजे धनश्रीचा पण पूर्णपणे आटपलेलंच आहे, फक्त आता राहिलेलं आहे जेवण वगैरे बनवायचा, तर ती पण घेईल. पण आता तिने घेतलेलं आहे काम. ही बघा बाजूलाच बसले, हे बघा काय आहे तुम्हाला ओळखलं का काहीच. ही आता काहीतरी नवीन ट्रेंड निघालेला आहे. काय बोलता याला? रांगोली पॅच. काय बोलता? रांगोली पॅचेस. रांगोली पॅचेस. आपल्याला काही याचं माहिती नाही काहीच. तर आता काहीतरी असं नवीन म्हणजे आहे हो. हे बघा आता तिने घेतलेली कटिंग करायला, तर तिने बनवलेले आहे. रात्री मेहनत घेतलेली ती तिने भरपूर, बराच टाईम घालवला तिने त्याच्या मागं. तर चला आता रुद्रांची तयारी नाही झाली म्हणून त्याला अजून मी दाखवत नाही. बाबू कधी आंघोळ? तर आता त्याची पण आंघोळ करून घ्यायची, त्याची तयारी झाली का मग नंतर त्याला दाखवूया ना रेडी झाला का. तर चला आता आपण काय नाश्ता पाणी वगैरे करून घेऊया आणि नंतर बघूया बहिणी कधी येतात त्यांची वाट. तर कंटिन्यू बघत राहा तुम्ही हा ब्लॉग, मजा येणार. तर गाईज हे बघा आता धनश्रीनी ती कटिंग वगैरे झालेली आहे पूर्ण, आणि बघा आत्रा घेतली आहे बघा असा. बघा ही रांगोली आहे त्याच्यावरती. कशी दिसते? खरं खरं रिव्ह्यू द्या. तर गाईज धनश्रीचा म्हणणं आहे खरं खरं रिव्ह्यू द्या, कमेंट करा की कशी दिसते ही रांगोली आहे बघा. कोण मी? मला तर आवडली. तर बघा अशी काय बोलता नीला बोलली परत? रांगोली पॅचेस रेडीमेड म्हणजे मेहनत. तर गाईज तुम्हाला काय बोलतात आपली ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही धनश्रीला ऑर्डर देऊ शकता आणि धनश्री ऑर्डर घेणार. अशा प्रकारे तुम्ही डिझाईन वगैरे सांगू शकता, तशी डिझाईनमध्ये ती रांगोळी तुम्हाला काढून देऊ शकते. आणि सुंदर बघा डायरेक्ट अशी ठेवायची, गाय असल्यावर भारी. अशी डायरेक्ट ठेवायची ना, डायरेक्ट लगे काम झालं का लगेच सांध्याची उचलून ठेवायची, बरोबर ना. परत नंतर कवा ठेवता येईल वापस. ओके. गाईचा झालेला आहे रांगोळीचा. आता घेईल बाबूची आंघोळ वगैरे करायला, जेवण बनवून घे. तर गाईज बघा माझ्या छोट्या छोट्या बहिणी आलेल्या आहेत, दोघी जणी, आणि कधी वाजून बसलेल्या. पहिला नंबर ताईसांचा. बाबूला घेऊन पुढं इथून घेते ना. तर चला दोघी बी राख्या बांधलेल्या बघू शकता. आणि बाबू लागला त्यांच्या मागे लगेच जायला. बाबूला सांगलं ते बोलता आम्ही फिरायला चालले आहो. बाबू कुठे चालले? चॉकलेट का? तू चॉकलेट पाहिजे नुसता, दात किड बसेल का तुला? हा हा जा जा जा. अरे नाही कुठे चालली ती? कुठंच ना चालली ती. आता लगेच त्यांना सांगितलं ना तर चाललो म्हणून फिरायला, तर लगेच त्यांच्या मागे चालला. तर चला आता दोघी जणी ते येऊन गेलेले आहेत, दोघी राख्या बांधलेले आहेत बघा. पहिल्याच राख्या आपल्या दोघींच्या, आता दुसऱ्या येतील तेव्हा आता त्यांना दाखवतो मी तुम्हाला. तर काही चला आता दुपार झालेली आहे, मस्त आहे की आता बसतो जेवायला आपल्याकडे ॲज व्हेज, कारण की आहे शनिवारी मस्त आहे की बघा बिड्ड्याचा आंबट
म्हणजे डायरेक्ट भातावं पापड लोणचा इथे धनश्री पण बिबट्याचा पापड आणि धनश्री पण बसती जेवायला. कारण की आता मम्मीच गेलेली आहेत मामाकडे. मामाकडे रक्षाबंधन म्हणजे मामाच्या राखी बांधायला गेलेली मम्मी. तर आता येतील ते पण लवकरच गेलेली होती. आता आम्ही घेतो जेवून मम्मीचं येतील तर जेवायला बसतील. बरं आता वाजायला पाहुणे ये तर बरं जेवून घेताव. चला आता जेवून घेऊ मस्त आहे की. तर काही जेवून झाला ना कंप्लीट आली. अजून एक सिस्टर आमची हे बघा आणि बाबूला बघा कशी राखी आणले लाइटिंग वाली. बाबू लाईट आहे का? लाईट आहे. माझ्या अगोदर तोच बसला. कशी आहे बाबू? मस्त आहे का? मस्त आहे मग खुश बघा. कोणी चॉकलेट दिला तुला? कोणी दिला? आत्यानी. संपली र राम आणलेला काय बी तिथं पोरा भेटली तिथं आता तिथं आता काय तुला वापस नाही ओनली व्हेजिटेरियन. तर गाईज रुद्रांशला जी राखी बांधलेली आहे चिमुदाईनी किती खुश झाले. दाखव बाबू कशी आहे. हा यम्मी इथे मम्मी पण आली आता. जे बघा जाम ट्रॅफिक लागली. मम्मी आहे ना पण याला गावात निघलेली. आमची इथं नाक्यावर बोलतो पक्की ट्रॅफिक लागली. तिथून इथं ज्याला याला अर्धा तास लागला. याची बाबूची बघा आता किती मस्ती. नुसती एक सरकी ती आता राखी पेटवत होती बटन दाबून. कोणी दिलं चॉकलेट बाबू? चॉकलेट कोणी दिलं तुला? ये तो सर्वेशला आता दाखवायला लागलाय बघ लाईट वाली. ए लाईट वाली बघ आमची राखी. दोन्ही साईड चॉकअप करून ठेवले. सर्वेश आला ना तर सर्वेश पण लगेच घेतली चिमुदाईने राखी बांधायला. नेमकाच टाइम पोचलेला आहे सर्वेश. पायावर डोका टेक. तर गाईज आता इव्हनिंग झालेली आहे. मस्त की झोपलेलो. जाम झोप लागली एकदम. धाराडूर पंढरपूर सगळीचे सगळी जण आम्ही ना आता जागाली. म्हणजे झाला जरा टाईम. आता फ्रेश वगैरे झालो मी. आता करू नाश्ता वगैरे काहीतरी. आणि रुद्रांश पण उठलेला आहे. बघा इथं मम्मी धनश्री पण. मम्मीने घेतला तर पाणी वगैरे भरून. आमचं इथं 6 वाजता पाणी हे बघा. आता आलं 7 वाजायला. मम्मीने पाणी पण भरून घेतला. नाही तर बाबूची मस्ती बघा. बाबू जवशी उठले आताच उठले म्हणजे ना तवशी त्याने आत आणि ती राखी बांधली ना त्याचे ती नुसती चालू करून बघतं. काय बाबू दे आता कवर आणून दिला मोबाईलचा. तर आता तो उठले जवशी ती नुसती राखीच पेट होतं. हे बघा आता राखी परत बघायला लागले बघा. बाबू राखी दाखव. हे बघा कोणी बांधले. झोपणशी निघून उठला तो ना. उठले लगेच ती राखी म्हणजे बटन दाबून तो चालू करून बघायला लागला म्हणजे पेटतं का नाही. जाम म्हणजे जाम खुश झाले तो. चिमुदाईने त्याच्यात ती राखी बांधलेली आहे. जवशी बांधून गेले ना तवशी नुसता तो ती राखी बटन दाबतं लाईट बघतं. जाम मजा आले त्याला. तर चला आता मी येतो जरा स्टॉपवर जाऊन आता नाश्ता पाणी काहीतरी करतो ना. नाश्त्यावर चाललो जरा. तर आता पुढचा ब्लॉग बघू. आता धनश्री करील कंटिन्यू आणि मग मी नंतर आल्यानंतर करेन परत. हे गेल्यानंतर नाक्यावर बाबू पण गेले बाजूला. हर्षू भाऊ संजय इथं नम्मीने घेतल्यानं आता चपात्या करायला. बघा आहे चपात्यांचं पेट पण काढून ठेवले ना. आयमीने घेतले जरासा थंडा पिवाला. चहा नाही पिला म्हणून आता घेता मी चपात्या करून. कारण उपास असल्यावर यांना चपात्याच लागतात. यांना भाकरी नाही लागत. भाजीशी यांना चपातीच. तर घेता आता मी पीठ मळून ना चपात्या पण करून घेता. तर चला आता माझी चपात्या वगैरे करून झाल्या. भांडी बी घासून झाली. नाही बघा बाबू आलंय पाणी पिवायला. बाबूला चपाती पण पाहिजे म्हणून चपाती पण मोडून ठेवले ना. आता पहिले घेतले पाणी पिवायला. बघा आता याला पाहिजे जाम चपाती. तर मिनी घेतलेला जाम लावायला तर नाही मला लावून देत. त्याचा तोच लावून घेते. लावता तर येई नाही पण ट्राय करते तो. बघा बाबूची स्टाईल. आता खाल तसाच जाम.
नको मला तू खा. बघा आहे घेतलंय इडलीचं पीठ. उद्या बनवायची होती इडल्या म्हणून घेतो आता पीठ काढून. नाही बघा आहे आमचं नाटक काही अजून संपाचं नाव नाही. बघा आहे घेतले बाबूला चपाती. बाबूचं एकीकडं आता जेवता जेवता अभ्यास पण चालले. कुठे ए फॉर? ए फॉर काय? फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर डी फॉर ई फॉर एफ फॉर. तर चला आता मी बसल्यावर जेवायला. हे गेले बाहेर तर हे काय आलं नाही. यांना टाइम लागल मम्मीने घेतलंय जेवायला. यावी दिले भाजी पाठवून. हे बोललं का आज काय भाजी बिजी बनवू नको. दोघांनाच भाजी बनवायची होती तर फक्त बोलले चपात्या बनव. तर बाबूचं पण आता जेवून बी झालंय ना. आता मम्मीने घेतलंय जेवायला. यावी भाजी पाठवून दिले सोयाबीनची चिल्ली. हे येतील थोड्या वेळाने जेवायला. आता माझं जेवण वगैरे झाला. भांडी बी घासली सगळं आटपला कामं. आज जरा जास्त धावपळ झाली म्हणजे कुठे गेलो तर नाही घरातच होतो पण जरा धावपळ झाली थोडीफार. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं रक्षाबंधन सेलिब्रेशन यांचा आणि बाबूचा. तर मी तर नाही गेलो यावर्षी कारण की पप्पांना अजून वर्ष नाही झालं तर मी काही रक्षाबंधनला गेलो नाही. वैभवला वगैरे राखी बांधायला. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग रक्षाबंधनचा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.